चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरातील शक्तीनगर वसाहतीतील 2 निष्पाप मुलांवर त्यांच्या वडिलांनी धारदार शस्त्रानं हल्ला केल्याच्या धक्कादायक घटनेनं चंद्रपूर हादरलं आहे। या घटनेनंतर पीडित पत्नीनं आज प्रेस क्लब येथे माध्यमांसमोर आपल्या पतीविरोधात गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला। माझ्या पतीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा त्याला आमच्या ताब्यात द्यावं अशी मागणी करताना तिचा आक्रोश अनावर झाला। आरोपी पती दारू आणि जुगाराच्या आहारी गेल्याचा तसेच यापूर्वीही त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याचा दावा तिने केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर काही काळातच पतीकडून शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला। पती सुधारेल या अपेक्षेने तिने स्वतःचं आणि आईचे दागिने गहाण ठेवून त्याला मदत केली, मात्र परिस्थितीत बदल झाला नाही। अखेर छळ असह्य झाल्यानंतर ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली। मुलांचा दाबा स्वतःकडे सुरक्षित राहावा यासाठी एप्रिल 2026 मध्ये तिने पोलिसांकडे धाव घेतली होती आणि त्यानंतर न्यायालयात ताब्याबाबत प्रकरण सुरू होतं। न्यायालयाचा निर्णय होण्यापूर्वीच ही घटना घडल्याचा दावा करत आरोपी बाहेर आल्यास माझ्या आणि मुलांच्या जीवाला धोका आहे अशी भीती तिने व्यक्त केली। या हृदयदायक प्रकरणात पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य समोर येणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मी एप्रिलला माहेर यानं खूप मारझोड केली, मला खूप अत्याचार केले, मला मारण्याचा म्हणजे जाळण्याचा प्रयत्न केला। तशीच मी घरातून पळून गेल्यानंतर तशीच माहेरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। मी कंप्लेंट केल्यानंतर पोलीस लोकांनी ऑब्जेक्शन घेतलंच नाही, त्याच्यावर काही ऑब्जेक्शन नाही घेतलं। त्याच्यानंतर मी 30 तारखेला मी पोलीस स्टेशनला आली। माझे मुलं देण्यात यावे, मला मुलांना सुट्ट्या लागल्या, माझे मुलं देण्यात यावे। डायरेक्ट पोलीसवाल्यांनी म्हटलं हा तुमचा मामला आहे, कारण की जेवढा अधिकार मम्मीचा राहते तेवढा पप्पाचा आहे, तर तुम्ही जे काही करायचं आहे ते तुम्ही कोर्टातून करा म्हणाले। डायरेक्ट हा दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं। त्यानंतर मी कोर्टातून केलं जे काही। त्याच्यानंतर मी पोरांना भेटायला पुन्हा 15 दिवसांनी मी पोराला भेटायला आले, पोलीस स्टेशनला भेटायला आल्यानंतर मी यानं पोरांना लपून ठेवलं होतं। लपून ठेवल्यानंतर पोलीस लोकांना मी हेच म्हटलं माझे मुलं मला देण्यात यावे, कारण की याची हे नाही आहे, हे लोक म्हणत होते, कारण की हा माणूस खूप पोलीसवाले म्हणत होते हा माणूस खूप बदमाश आहे म्हणे, तू तुझे पोरं घेऊन जा म्हणे, पोलीसवाल्यांनी म्हटलं। पण ह्या व्यक्तीनं पोरांना इतकं टॉर्चर केलं की ते पोरं काही बोलूच नाही शकले, त्यांनी मम्मीसुद्धा म्हटलं नाही। त्याच्यानंतर मग मी कोर्टात केस टाकल्यानंतर मी कस्टडी टाकली माझ्या पोरांसाठी कस्टडी टाकल्यानंतर यांनी अचानक सोमवारला हे प्रकरण केलं। हे माझ्या पोराला त्यांनी एकदम अशा प्रकारे त्यानं मारलं। माझी एकच मागणी आहे आता की याला शिक्षा झाली पाहिजे, याला फाशीची शिक्षा द्या, हे माझ्या समोर द्या। यांनी एकच मागणी आहे माझी आता शेवटची।